पुरी भाजी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीचं, कधीही करा सगळेजण आवडीनेच खातात. कधीतरी अचानक चमचमीत खायची इच्छा होते किंवा अचानक पाहुणे आले, काहीतरी आपल्याला स्पेशल बनवायचं असेल तर पुरी भाजीचा हा ऑप्शन एकदम बेस्ट आहे. टम्म फुगलेली कमीत कमी तेलकट पुरी आणि रस्सेदार अशी त्याच्याबरोबर बनवलेली ही भाजी खायला खूप छान लागते. तर खूप सोपी पद्धत आहे, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. स्टेप बाय स्टेप सगळं काम केलं ना झटपट काम होतो आणि स्वयंपाक देखील एकदम पटपट असा होतो. तर सगळ्यात आधी पुरीसाठी लागणारं पीठ आपण मळून घेऊया. तर इथे 3 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक खास साहित्य टाकणार आहे, त्यामुळे पुरी जी आहे ना कमी तेलकट होईल आणि टम्म फुगलेली होईल. तर इथे पाव कप बारीक रवा टाकलेला आहे आणि त्याबरोबर टाकत आहे चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तर हे सगळं आधी आता मिक्स करून घ्यायचं आहे. इथं बारीक रवा वापरायचा आहे, त्याच्यामुळे काय होईल पुरी जी आहे ना कमीत कमी तेलकट होईल आणि त्याचबरोबर खूप फुगलेली राहते. आता हे पीठ जे आहे ना सगळं आधी मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता पुरी तेलकट होऊ नये म्हणून दुसरी महत्त्वाची टिप म्हणजे हे जे पीठ आहे ना खूप सैलसर मळायचं नाही आहे, थोडासा घट्टसरपणाच त्याच्यामध्ये ठेवायचा आहे. त्याच्यामुळे काय होईल पुरी जी आहे ना कमीत कमी तेलकट होते. तर इथे पिठाचा चांगला असा गोळा मळून झालेला आहे. त्यानंतर थोडंसं तेल वरून टाकलेलं आहे आणि हे पुन्हा मळून घ्यायचं आहे आणि बाकीची तयारी होतपर्यंत पीठ आपलं चांगलं असं भिजलं जाईल. त्याच्यामध्ये रवा आहे त्याच्यामुळे थोडंसं भिजायला वेळ द्यायला हवा. तर आता या पद्धतीने सगळं असं हे मळून घेतलेलं आहे. पीठ चांगलं मळून झालेलं आहे. आता बाकीची तयारी होतपर्यंत पीठ जे आहे ना व्यवस्थित असं भिजलं जाईल. रवा आहे त्याच्यामुळे भिजायला वेळ थोडासा लागतो. तर आता हे भिजत आहे तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया. भाजीचं साहित्य देखील एकदम सोपं आहे. 2 मीडियम साईजचे कांदे बारीक कापून घेतलेले आहे. 1 मीडियम साईजचे टोमॅटो मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहे. 2 चमचे आलं लसूण असं ठेचून घेतलेलं आहे. 5 ते 6 ताजी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे आणि 2 हिरव्या मिरच्यांचे असे मोठे तुकडे केलेले आहे. त्याचबरोबर 3 मीडियम साईजचे बटाटे असे उकडून घेतलेले आहे. सुरीने कापून घेऊ शकता किंवा हाताने असं ओबडधोबड हे असे बारीक करून घ्यायचे आहे. त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. फोडणीमध्ये टाकलेलं आहे पाव चमचा जिरं, पाव चमचा मोहरी, दोन्ही चांगलं तडतडलं. ठेचून घेतलेलं आलं लसूण टाकायचं आहे. त्यानंतर कढीपत्ता, हिरवी मिरची टाकायची आहे, बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे. तर इथे थोडासा व्हिडिओ स्किप झाला होता. तर इथे सगळं या पद्धतीने सगळं साहित्य क्रमवारीने टाकलेलं आहे आणि कांदा जो आहे ना मऊ होऊन हलकासा इथं कलर चेंज होतपर्यंत आपण परतून घेतलेला आहे. साधारणतः मीडियम टू लो फ्लेमवर हा 2 ते 2.5 मिनटं परतून घेतलेला आहे. कलर चांगला चेंज झाला की याच्यामध्ये आपल्याला सुके मसाले टाकायचे आहे. इथे 2 ते 3 चिमूट हिंग टाकलेला आहे, पाव चमचा हळद टाकलेली आहे, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे, कलर खूप छान येतो. 1 चमचा धनाजिरा पावडर टाकलेली आहे, 1 चमचा गरम मसाला पावडर टाकलेली आहे आणि लगेचच इथे चवीपुरतं मीठ देखील आपण टाकून घेत आहोत. आता हे सगळे मसाले जे आहेत ना लो फ्लेमवर आपल्याला कांद्याबरोबर चांगले असे परतून घ्यायचे आहेत. मी इथे गरम मसाला वापरलेला आहे, त्याऐवजी थोडासा काळा मसाला वापरला किंवा पावभाजी मसाला जरी वापरला ना तरी भाजी जी आहे खूप छान होते. इथे कलर पाहू शकता, एकदम मस्त असा कलर आलेला आहे. मसाले व्यवस्थित परतले गेले म्हणजे भाजीची चव देखील खूप छान येते. तर हे चांगले परतून झाल्याच्या नंतर आपण जे टोमॅटो वाटून घेतलं होतं ते ॲड करायचं आहे. तर सगळे तेलावर असे मसाले परतून घेतल्याच्या नंतरच आपल्याला हे टोमॅटो प्युरी जे आहे ना ते ॲड करायचे आहे. तर कंटिन्यू मिक्स करत राहायचे आहे, चांगली अशी ही परतून घ्यायची आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला हे चांगलं असं मिक्स करत राहायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण हे साधारणतः 2 मिनिट लो फ्लेमवर झाकण ठेवून चांगलं असं शिजवून घेणार आहोत. टोमॅटो पूर्णपणे व्यवस्थित शिजायला हवेत म्हणजे चव भाजीची छान येईल. इथं पाहू शकताय मग ह्या मसाल्याला तेल सुटलेलं दिसत आहे म्हणजे टोमॅटो देखील आपले व्यवस्थित असे शिजले गेलेले आहेत. एकदा मसाला मिक्स करून घेतलेला आहे आणि त्यानंतर हे उकडलेले बटाटे आहेत ना ते याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. फोडी जास्त मोठ्या वाटत असेल तर ह्या अशा मिक्स करतानाच अशा फोडून घ्यायच्या आहेत आणि वरून अशी थोडीशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची आहे. बटाटे मस्त असे ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत 1 ते 2 मिनटांसाठी. चांगले असे परतले गेले का आपण याच्यामध्ये इथे पाहू शकताय कलर जो आहे ना एकदम मस्त असा आलेला आहे. दिसायला भाजी छान दिसत आहे आणि चवीला तर छानच होते. तर मिक्स करून झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे. चव छान येते, भाजी देखील लवकर शिजली जाते. भाजी किती आपल्याला सैलसर हवी आहे, घट्ट हवी आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण ठेवायचं आहे. थोडीशी सैलसर भाजी ही पुरीबरोबर खायला छानच लागते. त्याचबरोबर भाताबरोबर जरी खायचं म्हटलं, अगदी चपातीबरोबर जरी खायचं म्हटलं तरी चवीला खूप छान लागते.
तर इथे पाणी ॲड करून झालेलं आहे. आता एक उकळी यायला लागली. पॅन कवर करायचे आहे आणि 7 ते 8 मिनटासाठी लो फ्लेमवर चांगली अशी शिजवून घ्यायची आहे. म्हणजे सगळे मसाले जे आहेत ना आतपर्यंत बटाट्यामध्ये मुरले जातात, चव देखील छान लागते. तर इथे पाहू शकताय भाजीचा थिकनेस एकदम परफेक्ट असा आलेला आहे. तर मस्त असा भाजीचा सुगंध सुटलेला आहे. आता आपण गरमागरम पुऱ्या करूया. इकडे भाजी 5-6 मिनटं शिजेपर्यंत पुऱ्यांची तयारी मी करून घेतलेली आहे. भाजी लो फ्लेमवर 5-6 मिनटासाठी शिजायला ठेवली. ते तेवढ्या वेळामध्ये पीठ जे आहे ना चांगलं 2 ते 3 मिनिट चांगलं असं मळून घेतलेलं आहे. पीठ जेवढं आपलं मळून घेऊ ना तेवढ्या पुऱ्या छान होतात. तर पीठ जे आहे ना व्यवस्थित असं भिजलेलं आहे, हाताला कुठं चिटकत देखील नाही आहे. लाटता येईल एवढं हे सैलसर आहे, खूप देखील सैलसर नाही आहे. तर लिंबा एवढे गोळे केलेले आहे आणि या पद्धतीने पुरी लाटून घेतलेली आहे. पुरीचा थिकनेस जो आहे ना तो फार जाड किंवा खूप पातळ देखील नसावा आणि कमीत कमी पीठ लावून ही लाटून घेतलेली आहे. तर पुरी आपण एक एक सिंगल लाटून घेऊ शकता किंवा दुसरी पद्धत म्हणजे एक मोठी पोळी लाटून घ्यायची आहे आणि एखाद्या डब्याच्या झाकणाने पुऱ्या कट करायच्या आहेत. तर या पद्धतीने मी असं एक मोठा उंडा करून घेतलेला आहे, कमीत कमी पीठ लावलेलं आहे आणि लाटून घेतलेले आहे आणि या पद्धतीने सगळे कट करून घेतलेले आहे. आपल्याला जे योग्य वाटेल त्या पद्धतीने पुऱ्या आपण बनवू शकतो. पोळी करून लाटलेल्या पुऱ्यांची गंमत म्हणजे काय, एक्स्ट्राचे हे जे पीठ निघतं ते तळून दिलं तर मुलं चंद्रतारे म्हणून आवडीने खातात. तर इकडे तेल जे आहे ना गरम झालेलं आहे आणि पुऱ्या ज्या आहेत ना आपल्या एक एक करून आपण तळून घेऊया. तर इथं पाहू शकता पहिली पुरीचा कदाचित टेम्परेचर आपल्याला कळत नाही, पण इथे एकदम मस्त अशी ही झालेली आहे दिसत आहे. तर याच पद्धतीने दुसरी देखील पुरी आता पाहू शकता एकदम टम्म अशी फुगलेली आहे. एकदम पटपट अशा ह्या फुलं देखील आहेत आणि कुठेही फुटलेल्या वगैरे नाही आहेत. तर या पद्धतीने सगळ्या पुऱ्या ज्या आहेत ना आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. पाहू शकता किती छान अशा ह्या फुगल्या जात आहेत. आता आपली पुरी पण तयार झालेली आहे, भाजी पण तयार झालेली आहे. इथं भाजीचा थिकनेस पाहू शकता एकदम मस्त असा थिकनेस आलेला आहे, कलर देखील एकदम छान आलेला आहे. तर आपली पुरी भाजीची ही प्लेट तयार झालेली आहे. कमीत कमी वेळेमध्ये एकदम झटपट अशी बनवू शकतो. पाहुणे आल्यावर बनवू शकतो, विकेंडला बनवू शकतो किंवा अचानक काहीतरी चमचमीत चटपटीत खायचा मूड झाला तर पुरी भाजीची ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे. मुलं तर खूप आवडीने खातील. घरी करून पहा आणि रेसिपी जर आवडली असेल तर न विसरता रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशा सोप्यात सोप्या रेसिपी पाहण्यासाठी किटी किचन मराठी रेसिपीजला न विसरता सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. त्यामुळे येणाऱ्या सगळ्या